देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेख हसीना यांनी फक्त पंतप्रधान पदाचाच राजीनामा दिला नाही, तर आपल्या बहिणीसह देश देखील सोडला आहे. परिस्थिती इतकी चिघळली आहे की आंदोलकांनी पंतप्रधान यांचं निवासस्थान ताब्यात घेतलं आहे. निदर्शक जल्लोष करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशच्या लष्करानं सूत्र हाती घेतली आहेत. बांगलादेशाचे लष्कर प्रमुख जनरल वकार यांनी नागरिकांना सांगितलं आहे की लवकरच अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी देखील चर्चा केलेली आहे. मागील अनेक दिवसापासून बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाली होती. सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर समाजातील इतर घटकांचा देखील त्यांना पाठिंबा मिळाला होता. आरक्षणाविरोधी आंदोलन इतकं तीव्र होत आणि हिंसक होत गेलं की परिस्थिती सरकारच्या हाताबाहेर गेली होती. या आंदोलनानं बांगलादेशाला अशा वळणावर आणून ठेवलं आहे की ज्यामध्ये सत्ताधारी देशाच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे काळे ढग दाटले आहेत. या सर्व राजकीय अस्थिरतेमुळे शेख हसीना यांच्यावर बांगलादेशाची सत्ता कोणाच्या हातात असणार, या घटनेचा भारतावर किती परिणाम होणार, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. भारत आणि बांगलादेशमध्ये मागील 53 वर्षापासून द्विपक्षीय संबंध आहेत. मागील वर्षी नवी दिल्लीत G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत भारतानं बांगलादेशाला विशेष पाहुणा म्हणून आमंत्रण दिलं होतं. बांगलादेश हा एकमेव शेजारी देश होता ज्याला भारतानं G20 मध्ये इतकं महत्त्व दिलं होतं. मात्र आता बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला आहे. त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत भारतासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. बांगलादेशाच्या राजकारणात दोन व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे बांगलादेश आवामी लीगच्या शेख हसीना आणि बांगलादेशचे नॅशनलिस्ट पार्टी यांचा खालिदा जिया. मागील 15 वर्षापासून बांगलादेशात शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली आवामी लीगचं सरकार होतं. शेख हसीना पंतप्रधान पदावर होत्या. कमर आगा परराष्ट्र धोरणाचे जाणकार आहेत. बांगलादेशातील सध्याच्या राजकीय अवस्थेबद्दल ते म्हणतात की बांगलादेशात शेख हसीना याचं सरकार असावं असंच भारताला वाटतं. खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा कल सुरुवातीपासूनच इस्लामिक कट्टरपंथी यांच्या बाजूने आहे. हा पक्ष नेहमीच पाकिस्तानची बाजू घेत आला आहे. चीन आणि पाकिस्तान मित्र आहेत. साहजिकच BNPच्या या भूमिकेचा फायदा चीनला होतो. तर दुसरीकडे शेख हसीना यांचा आवामी लीग हा पक्ष उदारमतीवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्याचा मानणारा आहे. भारतसुद्धा याच मूल्यांना मानणारा देश आहे. याच कारणामुळे भारत आवामी लीग आणि शेख हसीनांना प्राधान्य देतो. BBC हिंदीचे संपादक नितीन श्रीवास्तव यांच्याशी बोलताना बांगलादेशातील भारताच्या माजी उपायुक्त वीना सिकरी यांनी सांगितलं की शेजारी राष्ट्रामध्ये स्थैर्य असावं तसंच भारताला वाटतं. त्या म्हणाल्या, बांगलादेशात इतर सर्वच शेजारी राष्ट्रांमध्ये स्थैर्य असावं असं भारताला नेहमीच वाटत आलं आहे. या देशामध्ये लोकशाहीचे मूल्य रुजांकित असावं देखील भारताला वाटतं. त्यामुळेच बांगलादेशात स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न भारताकडून केला जाईल. कमर आगा म्हणतात की BNP हा फक्त पाकिस्तान धार्जिना पक्ष नाही, तर चीनला देखील त्याचा पाठिंबा आहे. हा पक्ष इस्लामिक राजकारण करू इच्छितो. शेख हसीना पंतप्रधानावर नसल्याने आणि त्याचा आवामी लीग पक्ष सत्तेत नसल्याने बांगलादेशाची भारताऐवजी पाकिस्तानी चीनची जवळीक वाढत जाईल. ते पुढे म्हणतात की शेख हसीना यांनी संतुलित परराष्ट्र धोरण राबवलं होतं. त्यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांशी असलेल्या संबंधाचा संतुलन साधलं होतं. मात्र आता या प्रकारच्या परराष्ट्र धोरणावर बांगलादेशात प्रश्न उभे केले जात आहेत. यापुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.